मी जरंगेंसारखा चौथी पाचवी काय शिक्षण आहे त्याचं मला माहिती नाही, मी तसा नाही आहे. तुम्हाला सांगायचं महत्त्वाची बाब ही आहे की व्हायलंट आंदोलनाला भारतीय संविधान मान्यता देत नाही, स्वीकार करत नाही. जरंगेचा किस्सा आज माननीय उच्च न्यायालयासमोर वाचण्यात आला. कशा कशा प्रकारे घरं जाळल्या जातात, गाड्या फोडल्या जातात, कशा प्रकारे विटनेस्ड आहे सगळं भारत हिंदुस्थान सगळं. आणि त्या अनुषंगानं एक रिसेंटली जी घटना घडलेली आहे ती म्हणजे एका माळी समाजाच्या युवकाचा आंदोलनाला मोठं दाखवण्यासाठी खून करण्यात आला सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरला. आणि तो खून नुसता खून नव्हता तर मराठा युवकांनी म्हणजे बलिदान दिलं असं सांगण्यात आलं. नंतर लक्षात आलं की तो अनाथांसारखा जगणारा म्हणजे एकटा अपंग होता, तो 10-12 वर्ष एक म्हणजे सेपरेटली राहणारा तो मुलगा तो माळी समाजाचा आहे लक्षात आलं. आणि त्यानंतर सोशल मीडियावर तिथे चर्चा सुद्धा सुरू झाली की ही आत्महत्या नाही हत्या होती. तुम्ही मला एक सांगा, सोशल मीडियावर सुरू झालंय की ही आत्महत्या नाही तर हत्या आहे. सोलापूरच्या पंढरपूरमध्ये दाखल गुन्ह्यामध्ये नेमकं काय म्हटलंय? कारण शेवटी कायदा महत्वाचा आहे ना. तुम्हाला सांगतो की आदल्या रात्री त्याला तोंडात मुतू म्हणून जाळत फेकतानाचा व्हिडिओ सुद्धा न्यायालयासमोर आणलाय. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज आहेत. त्यानंतर 3 फुटावर माणूस फाशी घेऊ शकत नाही हे दिसतंय. त्याच्यानंतर जीभ दाताच्या बाहेर नाही आहे, मध्ये आहे. त्याच्यानंतर डोळे बाहेर आलेले नाहीत. फाशी नाही, ती हत्या आहे हे स्पष्ट असताना सुद्धा हे पोस्टमॉर्टम मध्ये फाइंडिंग्स आले आहेत का? 100% डंके की चोट पे आलेले आहेत. आणि पोलीस कारवाई करत नव्हते. आणि म्हणून आम्ही 2 कारणं घेऊन जरंगे 26ला मुंबईत येणार. जरंगे येऊन मुंबईचं पीस डिस्टर्ब करणार जाहीर सांगताय. शेअर मार्केट टार्गेट करू असं जाहीर सांगताय. मंत्रालय सांकेतिक भाषेत बोलताय, मंत्र्यांच्या घरात घुसू म्हणताय. आमच्यासारख्यांना जे विरोध करतात त्यांचे घर तर नुसते जळत नाहीत तर मुंबईत परत येऊन दाखवू अशा धमक्या देतात. तुम्ही जे बोलताय ते सिम्पटम्सवर बोलताय. मुळात तुम्ही जी फौजदारी रीट याचिका दाखल केलेली आहे ती जरांगे यांना मुंबईत येऊन रोखण्यासाठी का या प्रकरणामध्ये हत्येचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी? दोन्ही कारणासाठी. जरांग्याला मुंबईमध्ये येऊ देऊ नये, त्याला रोकावं, मुंबईला सेफ ठेवावं. मुंबईची जीडीपी, सामान्य कष्टकरी, बूट पॉलिशवाला, फळ विक्रेता, हे जी सगळी आमची जी मुंबईतली माणसं आहेत या सगळ्या माणसांना सुरक्षित मुंबई असावी. मुंबईत ही वैश्विक मुंबई आहे, ही आर्थिक राजधानी आहे, इथे कुणालाही त्रास होऊ नये याच्यासाठी जरंगेच्या जुन्या ऍक्टिव्हिटीज पाहता त्यांना प्रोहिबिट करावं. त्यासोबतच जरंगे आणि त्यांच्या साथीदारांवर 302चा गुन्हा दाखल व्हावा. या दोन्ही कारणासाठी ही याचिका आहे. हो, मान्य आहे दोन्ही कारणासाठी. पण तुमचं नेमकं म्हणणं काय आहे की म्हणजे की मनोज जरांगे पाटील त्या माळी नावाच्या युवकाच्या मृत्यूला जबाबदार कसे? थेट जिम्मेदार आहेत, थेट ग्रुप्सवर चर्चा आहेत. म्हणजे 302-34 हे जे लोक आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने 2018 मध्ये स्पष्ट केलेलं आहे की नॉट ओनली द व्हायलंट डायरेक्ट व्हायलन्स करणारा माणूस जिम्मेदार आहे तर मास्टर माइंड जिम्मेदार आहे. त्याच्यानंतर प्रोवोकेट करणारा माणूस जिम्मेदार आहे. जरंगेची जिम्मेदारी महाराष्ट्रातली पोलीस नक्की करू शकत नाही. म्हणून आम्ही सीबीआयकडे या माळी समाजाच्या मुलाच्या खून ज्याची क्रेडिबल इन्फॉर्मेशन आम्ही पुराव्यासहित माननीय उच्च न्यायालयासमोर आणली आहे. रितसर आम्ही तक्रारी केल्या होत्या, सगळ्या न्यायालयासमोर आणल्यात आणि या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही न्यायालयाला डायरेक्शन मागितलेलं आहे. ठीक आहे, पोस्टमॉर्टम फायटिंग्समध्ये झालंय, आत्महत्या म्हणून त्याच्यावर ईडी दाखल झाली आहे. पण सोलापूरच्या पंढरपूरमध्ये दाखल गुन्ह्यामध्ये काही नवीन कलम लागले, काही अज्ञात आरोपींविरुद्ध हत्येचा आरोप झालाय, काही नवीन बदल झालेत. आम्ही तेही सांगितलंय की सरकार 2 खेम्यात वाटल्या गेलंय. माननीय मंत्री महोदय छगन भुजबळांनी हा मुद्दा सभागृहात सुद्धा उचलण्यात आला होता, परंतु